जय हिंद मित्रांनो एका बाजूने मुला पोलीस भरतीमध्ये संधी मिळावी यासाठी पुण्यामध्ये अजून सुद्धा आंदोलन चालू आहे। जवळपास सर्वच पत्रकारांनी या गोष्टीची दखल घेतली, मात्र सरकारने अजूनपर्यंत दखल घेतली नाही आणि ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा फिजिकल भरपूर ठिकाणी झालेले आहेत। त्याचमध्ये आता एक लिस्ट आलेली आहे नाशिक रूरल म्हणजे नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचं आज जे काही मुलांचं ग्राउंड झालं त्यांचं मार्कांची लिस्ट आलेली आहे आणि ती लिस्ट आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आणि त्या लिस्ट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर पहा मित्रांनो, एकीकडे मुलं आंदोलन करतायत की वयामध्ये एक संधी त्यांना पोलीस भरतीला मिळायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने सरकारने त्यांचा विचार न करता डायरेक्ट मैदानी चाचणी चालू केलेली आहे। तर बघा, याबद्दल तर मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत समस्या मांडलेल्या आहेत। आता जे काही महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। तर बघा, पहिले 28 मुलांची लिस्ट आलेली आहे आणि या 28 मध्ये हाईस्ट मार्क वाले बघा तुम्ही पाहू शकता, एक 41 मार्क वाला आहे, आणखी एक 41 मार्क वाला आहे, त्याच्यानंतर 39 वाले आहेत, त्याच्यानंतर आणखी 39 वाले दोन व्यक्ती आहेत। म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 28 मुलांची लिस्ट आहे आणि या 28 मुलांमध्ये मार्क किती लोकांना कमी आले ते सुद्धा पाहू शकता। 13 आहे, 26 आहे, 17 आहे, हा एक हाईस्ट वाला आहे, 43 वाला आणखी एक हाईस्ट वाला आहे, त्याच्यानंतर 28 आहे, 36 आहे, 36, 12, 41, 10, म्हणजे बऱ्यापैकी तरी म्हणायला पाहिजे की चांगले मार्क घेतलेले आहे। आणि पहिले 28 मुलांच्या लिस्ट मध्ये ठाणे ग्रामीणला 43 वाला हाईस्ट आहे। त्याच्यानंतर बघा पुढची लिस्ट बघा, पुढच्या 28 लोकांची ही लिस्ट आहे। जवळपास 60 लोक आता कंप्लीट होत आहेत आणि या 60 लोकांमध्ये हाईस्ट मार्क वाले तुम्ही पाहू शकतात। तर या ठिकाणी 37 वाला हाईस्ट मार्क आहे दुसऱ्या लिस्ट मध्ये, 39 वाला हाईस्ट मार्क वाला आहे, त्याच्यानंतर 33 वाले आहेत, 28 वाले आहेत, कमी मार्क वाले पण आहेत, पण हाईस्ट मार्क एवढे आहेत। म्हणजे मुलांना ग्राउंड मध्ये पावसामुळे कमी मार्क भेटतात, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तरी बघा पुढची लिस्ट आहे, या लिस्ट मध्ये 41 वाला पहिला भेटला आपल्याला, त्याच्यानंतर 40+ वाले फक्त एकच जण मिळाला दुसऱ्या लिस्ट मध्ये, बाकी 30, 32, 14, 10, 15 वाले पण भरपूर लोक आहेत। ठीक आहे, 34 वाले पण आहेत या ठिकाणी। त्याच्यानंतर पुढच्या लिस्ट मध्ये बघूया किती हाईस्ट मार्क वाले भेटतात ते आपल्याला। तर बघा ही पुढची लिस्ट आहे आणि या लिस्ट मध्ये बघा 40 मार्क वाला हाईस्ट आहे या ठिकाणी आणि जवळपास या ठिकाणी बघू शकतो आपण 40 वालाच हाईस्ट आहे, एक 42 वाला निघाला, म्हणजे सर्वात जास्त मार्क जे आतापर्यंत आहे ते 42 मार्क आहेत। पाहू शकतो आपण या ठिकाणी पूर्ण लिस्ट तुमच्या समोर स्क्रीनवरती दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं बघा आता पुढच्या लिस्ट मध्ये जवळपास 157 मुलं झालेले आहेत आणि या 157च्या लिस्ट मध्ये 41 मार्क हाईस्ट आहे, तुम्ही पाहू शकता। 41 नंतर कोणतेच नाही, 39 वाले पण आहेत। म्हणजे या ठिकाणी पावसामुळे ना मित्रांनो मार्क कमी येत आहेत मुलांना, पण जे मुलं जवळपास 45, 48 मार्क घेणारे मुलं आहेत त्यांचे हे मार्क कदाचित आहेत 41 वगैरे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या लिस्ट मध्ये बघा या ठिकाणी पण बघू शकतो आपण 37 वाला या ठिकाणी मार्क दिसतोय आपल्याला, त्याच्यानंतर एकाला पण जास्त मार्क नाही, 38 वाला आहे, 37, 38 वाले हाईस्ट मार्क वाले आहेत। म्हणजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे की हाईस्ट मार्क वाले सुद्धा विद्यार्थी आहेत, तरी पण एवढ्या पावसामध्ये सुद्धा चांगले मार्क मुलांनी काढलेले आहेत, त्यांचं अभिनंदन। आणि मित्रांनो भरपूर ठिकाणी मुलांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आता मला सकाळी एका विद्यार्थ्याचा फोन आला होता की सर माझा जवळपास 43 मार्काचा ग्राउंड होता, परंतु मला आले फक्त 32 मार्क। कारण याचं कारण होतं पाऊसमुळे। कारण ज्यावेळेस आम्ही 1600 मीटर पळायला गेलो माझा पाय घसरला आणि मी पडलो, त्या पडल्यामुळे जवळपास त्याचे मार्क 43 वरून 32 वर आलेत या पावसाच्या कारणामुळे मित्रांनो। पण तरी पण काय करणार, भरती तर निघाली, देणं तर आहेच, मग त्यासाठी मुलं हे प्रयत्न करतायत। आता पुढची लिस्ट मध्ये बघू शकतो आपण एवढ्या मार्क मिळालेले आहेत, 41 वाला या ठिकाणी हाईस्ट आहे। आणि जर तुम्हाला ही संपूर्ण लिस्ट पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल, तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात। आपण फक्त एक ओव्हरली मार्क बघतोय की किती हाईस्ट वाला आहे, 43 हाईस्ट वाला या लिस्ट मध्ये, 35 पण आहेत, 43 डबल आहेत या ठिकाणी बघा। 43 3 लोक या ठिकाणी 43 मार्काचा ग्राउंड घेतलेला आहे। पुढच्या लिस्ट मध्ये बघूया तर या ठिकाणी बघा 47 मार्क घेऊन हाईस्ट वाला आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो ठाणे ग्रामीण मध्ये, सॉरी ठाणे ग्रामीण नाही,
तर नाशिक ग्रामीण मध्ये 47 मार्क घेणारा सुद्धा विद्यार्थी आहे. बघू शकतात 43, 43, 45 म्हणजे हे जे 4 मुलं आहेत मित्रांनो, 5 मुलं आहेत बघा, 43, 47, 43, 43 आणि 45 एवढे चांगले मार्क या ठिकाणी घेतलेले आहेत मुलांनी 40 मार्क वाले पण आहेत. त्याच्यानंतर बघा शेवटचा आकडा आहे, जवळपास 312 लोकांनी ही एक्झाम दिलेली आहे, या ग्राउंड टेस्ट मध्ये दिलेली आहे आणि या एक्झाम मध्ये 47 मार्क वाला आपल्याला हायस्ट मिळालेला आहे. या ठिकाणी 40 प्लस कोणीच नाहीये. ओके, बाकी सर्व मार्क कमी आहेत. 34 वालाच दिसतोय यामध्ये क्वालिफाईड मार्क वाला, एक 28 वाला क्वालिफाईड होऊ शकतो. म्हणजे बघा ठाणे ग्रामीण मध्ये पहिल्या दिवशी जो काही मैदानी चाचणी झाली यामध्ये 47 मार्क वाला हायस्ट आहे. म्हणजे मित्रांनो एवढ्या पावसात सुद्धा मुलांची मेहनत जबरदस्त आहे आणि आता जे उद्या परवा जे ग्राउंड देणारे विद्यार्थी आहेत त्यांना ऑल द बेस्ट. काही असेल मित्रांनो सिच्युएशनला आपल्याला फेस करावं लागणार आहे आणि मैदानी चाचणी मात्र द्यावे लागणार आहे. बघा अशाच अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहणार. चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे प्रश्न आणि उत्तर आम्ही देत असतो. त्याचबरोबर डेलीचा आपलं लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू आहे. या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून पोलीस भरतीची तुमची आणखी चांगल्या पद्धतीने तयारी होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.